are going to study Science and Technology Part 2. In this video, we are studied about Chapter 7, Introduction to Microbiology. In the previous year, we are studied about useful and harmful microorganisms. In this year, we are studied about only useful microorganisms. तर पाठीमागच्या इयत्तेमध्ये तुम्ही उपयोगी आणि उपद्रवी सूक्ष्मजीवांचा अभ्यास केलेला आहे. मीन्स युजफुल अँड हार्मफुल मायक्रोऑर्गॅनिझम्स. यावर्षी मात्र आपण फक्त युजफुल मायक्रोऑर्गॅनिझम्सचा अभ्यास करणार आहोत. अप्लाइड मायक्रोबायोलॉजी is a branch of biology in which study of the enzymes related to some prokaryotes and eukaryotes microbes, proteins, applied genetics, molecular biology, etc. is called applied microbiology. This study is used for the society and various products like food and medicines are produced on large scale with the help of microorganisms. तर मायक्रोऑर्गॅनिझम्सचा उपयोग करून अन्न आणि मेडिसिन मध्ये बरेचसे प्रॉडक्ट्स तयार करता येतात. इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. दिस सायन्स इज रिलेटेड टू कमर्शियल यूज ऑफ मायक्रोब्स. आता आपण काय पाहिलं तर मायक्रोऑर्गॅनिझमचा यूज करून फूड आणि मेडिसिन्स तयार करता येतात, परंतु मायक्रोऑर्गॅनिझमचा कमर्शियल यूज ही करता येतो. मीन्स इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी इज रिलेटेड टू द कमर्शियल यूज ऑफ मायक्रोब्स इन विच व्हेरियस इकॉनॉमिक, सोशल अँड environment related processes and products are included. Various microbial processes useful for the purpose are carried out. तर इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी ही इकॉनॉमिक, सोशल, एन्व्हायरमेंट रिलेटेड प्रोसेसेस किंवा प्रॉडक्ट्स याच्याशी रिलेटेड आहे. इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी मेन फीचर्स. व्हॉट आर द मेन फीचर्स ऑफ इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी? तर त्याची मेन फीचर्स कोणती आहेत पहा. व्हेरियस प्रोडक्शन विथ द हेल्प ऑफ फर्मेंटेशन प्रोसेस. वी नो फर्मेंटेशनला मराठीमध्ये किण्वन असे म्हणतात. आपण घरी इडली, डोसा बनवण्यासाठी किंवा दही बनवण्यासाठी फर्मेंटेशन प्रोसेसचा उपयोग करतो. फॉर एक्झाम्पल, ब्रेड, चीज, वाईन, रॉ मटेरियल फॉर केमिकल्स, enzymes, nutrients, medicines, etc. पहा पहिले फीचर काय आहे. व्हेरियस प्रोडक्शन्स विथ द हेल्प ऑफ फर्मेंटेशन प्रोसेसेस. तर फर्मेंटेशन प्रोसेस यूज करून पदार्थ बनवले जातात. त्यामध्ये ब्रेड, चीज, वाईन, केमिकल्स, एन्झाईम्स, न्यूट्रियंट्स, मेडिसिन्स यांचा समावेश असतो. सेकंड फीचर काय पहा. यूज ऑफ मायक्रोब्स फॉर गार्बेज मॅनेजमेंट अँड पोल्युशन कंट्रोल. तर गार्बेज मॅनेजमेंट आणि पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी मायक्रोऑर्गॅनिझमचा उपयोग होतो. तुम्हाला माहीत असेल मायक्रोऑर्गॅनिझम परिसर स्वच्छतेचं काम करतात, डिकम्पोजिशन करतात आणि परिसर स्वच्छ करण्याचं काम करतात. ही दोन फीचर्स आहेत इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीची. देन प्रॉडक्ट्स. तर मायक्रोऑर्गॅनिझमचा उपयोग करून कोणकोणते प्रॉडक्ट्स तयार करता येतात ते आपण पाहणार आहोत. फर्स्ट, डेअरी प्रॉडक्ट्स. सिन्स ancient days, milk is converted into various products for its preservation purpose. आता हे आपण अगदी फार पूर्वीपासून करत आलेलो आहोत. दुधाचं कन्व्हर्शन करून दूध टिकवण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांमध्ये त्याची निर्मिती केली जाते. एक्झाम्पल, चीज, बटर, क्रीम, केफीर, योगर्ट, एक्सेट्रा. दीज आर द मिल्क प्रोडक्ट्स. केफीर म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? बाकी चीज, बटर, क्रीम, योगर्ट माहिती आहे. केफीर म्हणजे शेळीच्या दुधापासून बनवलेला एक पदार्थ. थोडक्यात शेळीच्या दुधापासून बनवलेलं दही असं म्हटलं तरी हरकत नाही. वॉटर कंटेंट अँड ॲसिडिटी ऑफ द मिल्क चेंजेस ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ दीज प्रोडक्ट्स
and texture, taste and flavor is improved. ज्यावेळी आपण दुधापासून वेगवेगळे पदार्थ तयार करतो त्यावेळी त्यामध्ये असणारा जो पाण्याचा अंश आहे, वॉटर कंटेंट आहे किंवा त्याची जी ॲसिडिटी आहे ती काय केली जाते, चेंज केली जाते. आणि त्यामुळं काय काय होतं तर टेक्स्चर चेंज होतं. आता दुधाचं दही बनतं त्यावेळी दुधामधील लॅक्टोज शर्करा आळते आणि घट्ट दही तयार होतं. त्याबरोबर टेस्ट चेंज होते, फ्लेवर चेंज होतो, हे सगळं इम्प्रूव्ह होतं. These processes are performed on large scale with more skill. For production of most of the milk products, bacteria in milk itself are used. For production of मोस्ट ऑफ द मिल्क प्रोडक्ट्स, दुधाचे बरेचसे पदार्थ बनवण्यासाठी बॅक्टेरिया इन मिल्क इट सेल्फ आर युज्ड. त्याच्यामध्ये असणाऱ्या बॅक्टेरियाचा सुद्धा आपल्याला उपयोग होतो. ओनली चीज इज प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ फंगी. चीज प्रोडक्शन करण्यासाठी फंगीचा उपयोग केला जातो, पण बरेचसे पदार्थ तयार करण्यासाठी दुधामध्ये असणाऱ्या बॅक्टेरियांचा उपयोग केला जातो. बेसिक प्रोसेसेस फॉर प्रोडक्शन ऑफ योगर्ट, चीज अँड क्रीम इज सेम. मिल्क इज पाश्चराइज्ड at the beginning to destroy unwanted microbes. आता दूध खराब होऊ नये म्हणून त्याचं पाश्चरायझेशन केलं जातं. व्हॉट इज म्हणजे पाश्चरायझेशन? तर पाश्चरायझेशन म्हणजे काय करतात, दुधाचं तापमान 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढवतात आणि ते एकदम झिरोवरती आणलं जातं. त्यामुळे दुधामध्ये जे अनवॉन्टेड मायक्रोब्स असतात ते मायक्रोब्स काय होतात, नष्ट होतात. इट इज देन फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिलाई. आता आपण घरी दुधाचं दही बनवतो, तर तुमची आई दुधाचं दही कसं बनवते तुम्ही पाहिलं असेलच किंवा आईला विचारा. दूध उकळलं जातं, परत ते कोमट होईपर्यंत ठेवलं जातं आणि कोमट झालेल्या दुधामध्ये दह्याचे काही थेंब टाकले जातात, कारण त्या दह्यामध्ये लॅक्टोबॅसिलाई असतात आणि त्यामुळे दुधाचं फर्मेंटेशन होतं आणि दही तयार होतं. इन दिस प्रोसेस लॅक्टोज शुगर ऑफ द मिल्क इज कन्वर्टेड इन टू लॅक्टिक ॲसिड and milk proteins are coagulated with the help of lactic acid. तर दुधामध्ये लॅक्टोज शुगर असते माहिती आहे तुम्हाला, त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं, लॅक्टिक ॲसिडमध्ये होतं आणि दुधामधील प्रथिने आळल्यामुळे काय होतं, घट्ट दही तयार होतं. बिसाइड्स कंपाउंड्स विथ द टेस्ट अँड फ्लेवर आर ऑल्सो फॉर्म. एक्झाम्पल, डायॲसिटिल हॅज द फ्लेवर ऑफ बटर. त्यावेळी दुधाचे आपण प्रॉडक्ट्स बनवतो त्यावेळी त्याची टेस्ट तर चेंज होतेच. त्याचं एक्झाम्पल त्यांनी दिले, डायॲसिटिल हॅज फ्लेवर ऑफ बटर. बटरचा फ्लेवर डायॲसिटिलला असतो. नेक्स्ट इज योगर्ट प्रॉडक्ट्स. योगर्ट इज अ मिल्क प्रोडक्ट प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिलाई और इनोक्युलंट. आपण विरजन म्हणतो पहा, दुधाचं दही बनवण्यासाठी त्यामध्ये जे दह्याचे थेंब टाकतो त्याला आपण विरजन असं म्हणतो. त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलाई नावाचे जीवाणू असतात. फॉर मेंटेनिंग द प्रोटीन कंटेंट, कंडेन्स्ड मिल्क पावडर इज मिक्स्ड विथ द मिल्क टू बी फर्मेंटेड फॉर इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ योगर्ट. तर आपण घरी बनवलेलं दही खूप घट्ट नसते, परंतु विकत आणलेलं दही मात्र खूप घट्ट असतं. याचं कारण काय, त्याच्यामध्ये मिल्क पावडर यूज केलेली असते आणि मिल्क पावडर यूज केल्यामुळे ते दही जास्त घट्ट बनतं. मिल्क इज बॉइल्ड अँड वन्स इट कूल्स टू वॉर्म टेम्परेचर, बॅक्टेरियल स्ट्रेन्स ऑफ स्ट्रेप्टोकॉकस, थर्मोफिलस अँड लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी आर ॲडेड टू इट इन 1:1 प्रपोर्शन. पहा काय काय केलं जातं, मिल्क पावडर यूज केली जाते, दूध उकळून ते वॉर्म टेम्परेचर म्हणजे कोमट ठेवलं जातं, त्यामध्ये स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस अँड लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी 1:1 प्रपोर्शनमध्ये ॲड करतात. लॅक्टिक ॲसिड इज फॉर्म ड्यू टू स्ट्रेप्टोकॉकस that makes the proteins to gel out, that gives dense consistency to the yogurt. तर या स्ट्रेप्टोकॉकसमुळे काय होतं, तर दह्याला एक विशिष्ट अशी कन्सिस्टन्सी येते, ते घट्ट बनतं. ॲसिटाल्डिहाइड लाईक कंपाऊंड आर फॉर्म ड्यू टू लॅक्टोबॅसिलाई that gives characteristic taste to the yogurt. Nowadays, various fruit juices are mixed with the yogurt to impart different flavors. पहा, योगर्टमध्ये व्हेरियस
फ्रूट ज्युसेस जर ॲड केले तर त्याचा फ्लेवर चेंज होतो. त्यालाच आपण स्ट्रॉबेरी योगर्ट, बनाना योगर्ट असं म्हणतो. सेल्फ लाईफ ऑफ योगर्ट अँड इट्स प्रोबायोटिक प्रॉपर्टीज कॅन बी इम्प्रूव्ड बाय पाश्चरायझेशन. तर त्यांच्या प्रॉपर्टीसुद्धा इम्प्रूव्ह करण्यासाठी म्हणजे टिकवून ठेवण्यासाठी पाश्चरायझेशन केलेलं असतं. नेक्स्ट प्रॉडक्ट इज बटर. Two types of butter, like sweet cream and cultured, are produced on large scale. Microbes are used for production of cultured variety. पहा, बटरचे दोन टाइप्स आहेत, स्वीट क्रीम आणि कल्चर्ड. आता हे मोठ्या प्रमाणामध्ये तयार केले जातात आणि त्यासाठी काय यूज केलं जातं? मायक्रोब्स आर युज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ कल्चर व्हरायटी. कल्चर व्हरायटी, बटरची कल्चर व्हरायटी तयार करण्यासाठी मायक्रोबचा वापर केला जातो. चीज प्रोडक्शन. हिअर चीज अँड बटर इज गिवन. या ठिकाणी बटर दिलेलं आहे पहा आणि इथं चीज दिलेलं आहे. तर चीज प्रोडक्शन कसं केलं जातं? चीज इज प्रोड्यूस्ड ऑन लार्ज स्केल फ्रॉम द ॲबंडंटली अवेलेबल काऊ मिल्क ऑल ओव्हर द वर्ल्ड. तर तुम्हाला माहीत आहे, पूर्ण जगामध्ये दुधाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतलं जातं आणि त्यासाठी दुधापासून चीजची निर्मिती केली जाते. First, chemical and microbiological tests of milk are performed. Some colors and microbes like Lactobacillus lactis, Lactobacillus cremoris, and Streptococcus thermophilus are mixed with milk. पहा, दुधामध्ये काय काय मिक्स केलं जातं? लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रिमन्स अँड स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलिस हे दुधामध्ये ॲड करतात. इट इम्पार्ट्स sourness to the milk. After this, to impart the dense texture, whey needs to be removed. म्हणजे त्यामधलं जे पाण्याचा अंश आहे तो काढून टाकण्याचं काम हे करतात आणि त्यामुळं त्याला डेन्स टेक्स्चर प्राप्त होतं, म्हणजे थोडक्यात ते घट्ट बनतं. अँड एन्झाईम रिनेट ऑप्टेन फ्रॉम alimentary canal of the cattle was being traditionally used earlier. तर सुरुवातीच्या काळामध्ये प्राण्यांच्या ॲलिमेंटरी कॅनलमधून मिळालेलं रिनेट हे विकर किंवा रिनेट हे एन्झाईम वापरलं जायचं. पण अलीकडच्या काळात त्याचा वापर न करता काय वापरलं जातं? तर एन्झाईम प्रोटीज हे फंगीपासून ऑप्टेन केलं जातं आणि त्याचा वापर करून व्हेजिटेरियन चीज तयार केलं जातं. पहा, ट्रॅडिशनली एन्झाईम रिनेट हे कशापासून मिळतं आपल्याला? तर प्राण्यांच्या ॲलिमेंटरी कॅनलपासून मिळतं, वापर केला जात असे. परंतु सध्या एन्झाईम प्रोटीज ऑप्टेन फ्रॉम फंगी इज युज्ड टू प्रोड्यूस व्हेजिटेरियन चीज. तर व्हेजिटेरियन चीज तयार करण्यासाठी एन्झाईम प्रोटीजचा उपयोग केला जातो. The whey is separated from yogurt, which has some other uses. Then processes of production of cheese is started through steps. तर पाण्याचा अंश त्यामुळे काय होतो? कमी होतो किंवा पाण्याचा अंश काढून टाकावा लागतो बटर तयार करण्यासाठी किंवा चीज तयार करण्यासाठी. लाईक कटिंग द सॉलिड योगर्ट इंटू पीसेस. या ठिकाणी दाखवलेले आहेत पहा, त्याचे पीसेस तयार केले जातात. वॉशिंग, रबिंग, साल्टिंग अँड मिक्सिंग ऑफ इसेन्शियल मायक्रोब्स, पिगमेंट्स अँड flavors. Then cheese is pressed and cut into the pieces and stored for ripening. तर साल्ट हे अन्न परिरक्षक आहे, प्रिझर्वेटिव्ह सबस्टन्स आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये साल्ट म्हणजेच मीठ वापरलेलं असतं. चीजमध्ये मीठ असतं, तुम्हाला माहीत असेल. तर हे पदार्थ वापरून त्याचं काय केलं जातं? रिपनिंग केलं जातं आणि दुधाचे पदार्थ जास्त दिवस टिकून राहतात. Probiotics. These are also milk products but contain active bacteria. तर प्रोबायोटिक्स सुद्धा मिल्क प्रॉडक्ट्स आहेत, पण त्यांच्यामध्ये ॲक्टिव्ह बॅक्टेरिया असतात. फॉर एक्झाम्पल लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस कॅसी, बायफिडो बॅक्टेरियम बायफिडम. These microbes
मेंटेन द बॅलन्स ऑफ इंटेस्टायनल मायक्रोऑर्गॅनिझम्स. आता हे जे मायक्रोब्स आहेत ते इंटेस्टायनल मायक्रोऑर्गॅनिझम्सचा मधील मायक्रोब्स मेंटेन करण्याचं काम करतात. दॅट इज इन्क्रीज द पॉप्युलेशन ऑफ मायक्रोब्स हेल्पिंग द डायजेशन अँड डिक्रीज द पॉप्युलेशन ऑफ हार्मफुल मायक्रोब्स. फॉर एक्झाम्पल क्लोस्ट्रिडियम. प्रोबायोटिक्स प्रोडक्ट्स आर अवेलेबल इन व्हेरियस फॉर्म्स. आता प्रोबायोटिक्स प्रोडक्ट्स कोणकोणत्या फॉर्ममध्ये अवेलेबल असतात पहा. योगर्ट, केफीर, सोरक्रॉट मीन्स पिकल ऑफ कॅबेज, कोबीचं लोणचं, डार्क चॉकलेट, मिसो सूप, पिकल्स, ऑइल्स, कॉर्न सिरप, आर्टिफिशियल स्वीटनर्स, मायक्रोलॅगी, सी फूड लाईक स्पिरुलिना, क्लोरेला, ब्ल्यू ग्रीन algae. म्हणजे बऱ्याच व्हरायटीजमध्ये आपल्याला प्रोबायोटिक्सचे प्रॉडक्ट्स पाहायला मिळतात. वाय द प्रोबायोटिक्स हॅव डेव्हलप्ड मच इम्पॉर्टन्स इन रिसेंट डेज. तर प्रोबायोटिक्सला जास्त महत्त्व का सध्या प्राप्त झालेलं आहे. These products form the colonies of useful microbes in alimentary canal. तर हे पदार्थ आपण खाल्ल्यानंतर आपल्या एलिमेंटरी कॅनलमध्ये युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम काय होतात, वाढवण्याचं ते काम करतात आणि कंट्रोल अदर मायक्रोब्स अँड देअर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. तर आपल्या एलिमेंटरी कॅनलमध्ये जर काही हार्मफुल मायक्रोब्स असतील तर त्यांना कंट्रोल करण्याचं काम करतात आणि युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम वाढवण्याचं काम करतात. Also improve resistance and lower the ill effects of harmful substances formed during metabolic activities. जर आपल्या शरीरामध्ये जे इल इफेक्ट्स निर्माण करणारे इतर मायक्रोब्स असतात, हार्मफुल मायक्रोब्स असतात, ते त्यांचा प्रभाव कमी करून आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचं काम सुद्धा कोण करतं, हे प्रोबायोटिक्स करतात. युजफुल मायक्रोब्स become inactive due to antibiotics. Probiotics makes them active again. Nowadays, probiotics are used for treatment of diarrhea and treatment of poultry also. तर डायरियासारख्या आजारामध्ये त्यानंतर कोंबड्यांसाठी प्रोबायोटिक्सच्या ट्रीटमेंटचा उपयोग केला जातो आणि म्हणूनच प्रोबायोटिक्सना सध्या फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे. नेक्स्ट इज ब्रेड. डिफरंट टाइप्स ऑफ ब्रेड आर प्रोड्युस्ड फ्रॉम फ्लॉवर ऑफ सिरियल्स. आपल्याला माहीत आहे पिठापासून बऱ्याच प्रकारचे ब्रेड तयार केले जातात. डग इज फॉर्म बाय मिक्सिंग ऑफ बेकर्स ईस्ट, सॅक्रोमायसिस सेरिविसी, वॉटर, साल्ट अँड अदर नेसेसरी मटेरियल्स विथ फ्लॉवर. तर पिठामध्ये बेकर्स ईस्ट, सॅक्रोमायसिस सेरिविसी, पाणी, साल्ट किंवा अजून काही पदार्थ वापरून ब्रेड तयार केला जातो. आता त्यामध्ये बेकर्स ईस्ट का वापरतात, तर फर्मेंटेशन करण्यासाठी. ड्यू टू द फर्मेंटेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स बाय ईस्ट, शुगर इज कन्वर्टेड इनटू कार्बन डायऑक्साईड अँड इथेनॉल. तर कार्बन डायऑक्साईडमध्ये कन्व्हर्शन झाल्यामुळे तो कार्बन डायऑक्साईड निघून जातो आणि त्यामुळे काय होतं, डग रायझेस अप ड्यू टू CO2 अँड ब्रेड बिकम स्पॉन्जी. तर ब्रेड हा सच्छिद्र आणि वजनाने हलका तयार होतो. कॉम्प्रेस्ड ईस्ट इज युज्ड इन कमर्शियल बेकरी इंडस्ट्री. इट इज अवेलेबल इन ड्राय ग्रॅन्युलर फॉर्म फॉर डोमेस्टिक यूज. द कमर्शियल बेकरीमध्ये कॉम्प्रेस्ड ईस्टचा वापर केला जातो आणि डोमेस्टिक यूजसाठी ते ड्राय ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये अवेलेबल असते. इज प्रोड्युस्ड फॉर कमर्शियल यूज contain various useful contents like carbohydrates, fats, proteins, various vitamins and minerals. तर कमर्शियल यूजसाठी जे कॉम्प्रेस ईस्ट वापरलं जातं त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स अवेलेबल असतात आणि त्यामुळं काय होतं मग, ड्यू टू दिस ब्रेड अँड अदर प्रोडक्ट्स प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ ईस्ट बिकम न्यूट्रिटिव्ह. आणि त्यामुळे न्यूट्रिशनल व्हॅल्यू अधिक असणारे ब्रेड काय होतात, तयार होतात. इन्ग्रेडियंट्स लाईक विनेगर, सोया सॉस अँड मोनोसोडियम ग्लुटामेट that are used in presently popular Chinese food are produced by microbial fermentation.
तर व्हिनेगर, सोया सॉस किंवा मोनोसोडियम ग्लुटामेट हे जे पदार्थ आता चायनीजमध्ये वगैरे वापरले जातात, हे सुद्धा मायक्रोवेव्ह फर्मेंटेशन या प्रोसेसनेच तयार केलेले असतात. व्हिनेगर प्रोडक्शन. आता व्हिनेगर म्हणजे काय? व्हिनेगर हा प्रिझर्वेटिव्ह सबस्टन्स आहे. व्हिनेगर इज युज्ड इन each country of the world to impart sour taste to food materials and for preservation of pickles, sauce, ketchup, chutneys. तर तो प्रिझर्वेटिव्ह सबस्टन्स आहे, त्यामुळे पिकल्समध्ये, सॉसमध्ये, केचपमध्ये, चटनीजमध्ये त्याचा वापर केला जातो. आता व्हिनेगर म्हणजे काय आहे? ते एक केमिकल आहे. केमिकली व्हिनेगर इज 4% ॲसिटिक ॲसिड. तर 4% ॲसिटिक ॲसिडला व्हिनेगर म्हणतात. वी नो ॲसिटिक ॲसिड CH3COOH मीन्स ॲसिटिक ॲसिड. त्याचं 4% सोल्युशन तयार केलं की त्याला आपण व्हिनेगर म्हणतो. इथेनॉल अँड अल्कोहोल इज ऑब्टेन बाय फर्मेंटेशन ऑफ कार्बन कंपाऊंड्स लाईक फ्रूट ज्युसेस, मोपल सिरप, शुगर मोलॅसेस, स्टार्च ऑफ द रूट्स विथ द हेल्प ऑफ ईस्ट सॅक्रोमायसिस सेरिव्हिसी. तर या ईस्टचा वापर करून, सॅक्रोमायसिस सेरिव्हिसी या ईस्टचा वापर करून काय केलं जातं? फर्मेंटेशन केलं जातं आणि फ्रूट ज्युसेस, मॅपल सिरप, शुगर मोलॅसिसपासून किंवा स्टार्च रूटपासून तयार केले जातात. Mixtures of bacterial strains like Azotobacter and Glucanobacter is mixed with ethanol for its microbial degradation. Acetic acid and other byproducts are obtained through it. पहा, ॲसिटिक ॲसिड आणि इतर बाय प्रॉडक्ट्स तयार करण्यासाठी काय केलं जातं? मिक्सचर ऑफ बॅक्टेरियल स्ट्रेन्स मीन्स ॲस्टोबॅक्टर अँड ग्लुकॅनोबॅक्टर मिक्स केले जातात इथेनॉलमध्ये. Acetic acid is separated from mixture by rarefaction. Acetic acid is bleached with the help of potassium ferrocyanide. तर ॲसिटिक ॲसिडचं ब्लीच करण्यासाठी पोटॅशियम फेरोसायनाइडचा वापर केला जातो. देन इट इज पाश्चराइज्ड. फायनली व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ SO2 गॅस इज मिक्स्ड टू प्रोड्यूस व्हिनेगर. पहा, व्हिनेगरचं प्रोडक्शन कसं होतं? पुन्हा एकदा बघा. Acetic acid is separated from mixture of rarefaction and acetic acid is bleached with help of potassium ferrocyanide. तर ॲसिटिक ॲसिडचं ब्लिचिंग केलं जातं पोटॅशियम फेरोसायनाइड वापरून. परत त्याचं पाश्चरायझेशन केलं जातं अँड फायनली स्मॉल क्वांटिटी ऑफ SO2 गॅस इज मिक्स्ड अँड देन प्रोड्यूस व्हिनेगर. मीन्स व्हिनेगर इज अ केमिकल सबस्टन्स. सोया सॉस इज प्रोड्यूस्ड बाय फर्मेंटेशन ऑफ मिक्सचर ऑफ फ्लावर ऑफ व्हीट or rice and soybean with the help of the fungus Aspergillus oryzae. तर Aspergillus oryzae हे फंगस वापरून सोया सॉस तयार केलं जातं. कशापासून? व्हीट किंवा राईस पासून. प्रोडक्शन ऑफ बिव्हेरेजेस. या ठिकाणी काही बिव्हेरेजेस दिलेले आहेत, म्हणजेच पेय काही दिलेले आहेत. त्यांचं प्रोडक्शन कसं केलं जातं ते आपण पाहूया. फ्रूट कॉफी अरेबिका मध्ये लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस हे मायक्रोब्स यूज केले जातात. आता ह्या मायक्रोबचा रोल काय आहे त्यामध्ये? सेपरेटिंग सीड्स फ्रॉम फ्रूट्स. तर कॉफी अरेबिका या सीड्समध्ये या फ्रूट्समध्ये सीड्स असतात, ते सीड सेपरेट करण्याचं काम हे लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस करते आणि त्यानंतर कॉफी हे बिव्हेरेज तयार होते. त्यानंतर थिओब्रोमा कॅको यामध्ये कॅन्डिडा, होनेसिनुला, पिकिया, सॅक्रोमायसिस या मायक्रोबचा वापर केला जातो. ते सुद्धा सीड सेपरेट करण्याचं काम करतात आणि त्यापासून कोको हे बिव्हेरेज आपल्याला मिळते. नंतर ग्रेप्स अँड ॲपल्स. हिअर सॅक्रोमायसिस सेरिव्हिसी आर युज्ड इन बोथ ऑफ देम. तर सॅक्रोमायसिस सेरिव्हिसीचा ग्रेप्समध्ये काय रोल आहे? तर फर्मेंटेशन ऑफ ज्यूस आणि ॲपलमध्ये सुद्धा फर्मेंटेशन ऑफ ज्यूस. म्हणजे ग्रेप्स ज्यूस आणि ॲपल ज्यूसचं फर्मेंटेशन करण्याचं काम सॅक्रोमायसिस सेरिव्हिसी हे मायक्रोब्स करतात आणि ग्रेप्सपासून वाईन तयार होते आणि ॲपलपासून सिडार हे बिव्हेरेज आपल्याला मिळते. हिअर सम इन्ग्रेडियंट्स ऑफ बिव्हेरेजेस प्रोडक्शन आर गिवन. हे दीज आर सॅक्रोमायसिस सेरिव्हिसी,
fruits and seeds of coffee, also fruits of कोको सीड्स. तर हे या प्रकारचे सॅक्रोमायसिस सेरेविसी असतात आणि हे कॉफीचे सीड्स आहेत आणि हे काय आहेत, कोकोचे सीड्स आहेत. मायक्रोबियल एन्झाइम्स. Nowadays, instead of chemical catalyst, microbial enzymes are used in chemical industry. The chemical catalyst, we know catalyst. केमिकल कॅटलिस्ट ऐवजी मायक्रोबियल एन्झाईम्सचा सध्या केमिकल इंडस्ट्रीमध्ये वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जात आहे. दीज एन्झाईम्स आर ॲक्टिव्ह ॲट लो टेम्परेचर. आता तो का केला जातो पहा. मायक्रोबियल एन्झाईम्स आर ॲक्टिव्ह ॲट लो टेम्परेचर. तर ते लो टेम्परेचरला ॲक्टिव्ह होतात. पीएच अँड प्रेशर, म्हणजे त्यांचं टेम्परेचर लो, पीएच लो आणि प्रेशर लो असेल तरी सुद्धा ते ॲक्टिव्ह होतात. ड्यू टू विच एनर्जी इज सेव्ड अँड इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट आर ऑल्सो नॉट. लो टेम्परेचरला, लो पीएचला, लो प्रेशरला ते ॲक्टिव्ह होत असल्यामुळे एनर्जीची तर सेव्हिंग होतच, शिवाय जी इरोजन प्रूफ महागडी इन्स्ट्रुमेंट वापरायला लागत होती केमिकल कॅटलिस्टसाठी, ती वापरावी लागत नाही. Enzymes carry out specific processes, hence unnecessary byproducts are not formed, due to which expenses on purification are minimized. पहा, केमिकल कॅटलिस्ट ऐवजी मायक्रोबियल एन्झाईम्स वापरल्यामुळे काय काय फायदे होतात. तर ते लो टेम्परेचर, लो पीएच आणि प्रेशरला ॲक्टिव्ह होतात, त्यामुळे एनर्जी सेव्ह होते. इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट जी वापरली जावी लागत होती ती वापरावी लागत नाहीत. शिवाय अननेसेसरी प्रॉडक्ट्स ते तयार करत नाहीत, त्यामुळे प्युरिफिकेशनचा खर्च काय होतो, कमी होतो. इन केस ऑफ मायक्रोबियल एन्झायमॅटिक रिएक्शन, elimination and decomposition of waste material is avoided and enzymes can be reused. म्हणजे त्यांचा रियूज करता येतो, हा एक मोठा फायदा आहे. Hence such enzymes are eco-friendly. त्याबरोबर ती काय आहेत, इको फ्रेंडली म्हणजेच पर्यावरण स्नेही आहेत. सम एक्झाम्पल्स ऑफ मायक्रोबियल एन्झाईम्स आर ऑक्सिरिडक्टेज, transferases, hydrolase, lyase, isomerases, ligases. These are the examples of microbial enzymes. Processes of dirt or muck removal occurs at low temperature due to mixing of enzymes with detergents. आता डिटर्जंट्समध्ये जर एन्झाईम्स यूज केलेले असतील तर लो टेम्परेचरला सुद्धा त्यामधील जो डर्ट आहे किंवा जी घाण आहे ती निघून जाण्याचं काम होतं. ग्लुकोज अँड फ्रुक्टोज सिरप कॅन बी ऑब्टेन फ्रॉम कॉर्नफ्लॉवर बाय action of enzymes obtained from Bacilli and Streptomyces. Microbial enzymes are used in various industries like cheese, plant extract, textile, leather, paper. म्हणजे फक्त अन्नपदार्थामध्येच मायक्रोबियल एन्झाईमचा उपयोग केला जातो असं नाही, तर जीवनावश्यक बऱ्याचशा गोष्टी चीज, प्लांट एक्सट्रॅक्ट बरोबर टेक्स्टाईलमध्ये, लेदरमध्ये, पेपर तयार करण्यासाठी मायक्रोबियल ऑर्गॅनिझम्सचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. Here some practice questions are given. Write the answers of these questions in your notebook. Do like and share this video. Thank you.